नमस्कार, मी गौतमी शिकलगार. तुरुंग समाचारच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत. एक नजर टाकूयात कोल्हापूर आणि जिल्हाभरातल्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. कोल्हापुरात बिल्डरचे अपहरण करून 1 कोटींची खंडणी मागणारा कुख्यात गुंड अजित तिवडेसह 4 जुना राजवाडा पोलिसांकडून अटक. कोल्हापूरच्या चिमोरड्याचा साता समुद्रपार डंका. 8 महिन्याच्या समर्थ लोखंडेने इंग्लंडमध्ये 10 मिनिटं उभं राहून रचला नवा जागतिक विक्रम. शाहूवाडी तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक मारुती मकर यांचा बांबवडे इथं एसटी बस अपघातात दुर्दैवी मृत्यू. पत्नी आणि मुले गंभीर जखमी. नेसरीमध्ये स्मार्ट वीज मीटर विरोधात ग्रामस्थांचा एल्गार. भर पावसात महावितरणावर काढला भव्य मोर्चा. कोल्हापुरातील ताराबाई पार्क परिसरात चालत्या 6 गाड्यांवर कोसळले भले मोठे झाड. सुदैवाने जीवितहानी टळली, 1 जण जखमी. आणि महाराष्ट्रातील राजकीय भूकंप आणि सत्तेच्या खुर्चीचा खेळ काय आहे यावर कोल्हापूरकरांची थेट भावना. पहा आमचा हा विशेष ब्राउन रिपोर्ट. पाहुयात यासह दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी सविस्तर. आमदार सचिन अहिर यांनी शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश केल्याच्या निषेधार्थ कोल्हापुरात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमदार सचिन अहिर यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. ठाकरेंची शिवसेना सोडल्यानं कोल्हापुरी पायतान दाखवत आमदार सचिन अहिर यांचा यावेळी जाहीर निषेध व्यक्त करण्यात आलाय. शिवाय शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता. सचिन अहिर नालायक माणूस आहे. मुळात ज्या माणसाची लायकी नाही आहे. या माणसाला 2019ला या माणसाचा प्रचंड मतांनी 24,000 मतांनी पराभव झाला. तरी सुद्धा पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी यांना पक्षात घेतलं, विधान परिषदेची उमेदवारी दिली. आणि या लोकांना काय झालं पाहिजे, तरी सुद्धा यांची भूक थांबलेली नाही. यांचं गद्दारी यांच्या रक्तात आहे. परवा संजय राऊतांनी सांगितले की ज्याचा आई आणि बाप एक नाही तो गद्दारी करणारच आहे. आणि भविष्याच्या रस्त्यावर उतरून आम्ही या गद्दारांना मारण्याचा स्वस्त बसणार नाही. कोल्हापुरातील एका बांधकाम व्यावसायिकाचं म्हणजेच बिल्डरचे अपहरण करून त्याला कार्यालयात डांबून ठेवल्याचा आणि 1 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी मोठी कारवाई करत कुख्यात गुंड अजित तिवडेसह 4 अटक केली आहे. अजित भगवान तिवडे, फयाज नगराजी, श्रीधर उर्फ लखन माने आणि संजय किरणगे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत. तर त्यांचा चालक लाला शेठसह आणखी एका संशयिताचा शोध सुरू आहे. फिर्यादी निलेश जाधव यांच्या तक्रारीनुसार एप्रिल महिन्यात त्यांच्या नवीन इमारतीच्या बांधकाम स्थळी आरोपींनी त्यांचं अपहरण करून त्यांना इंदिरा कॉलनीतील एका दुकानात डांबून ठेवलं होतं. 1 कोटी रुपयांची खंडणी दिल्याशिवाय सोडणार नाही आणि पुन्हा बांधकाम सुरू केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी सुद्धा त्यांनी दिली होती. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली असून न्यायालयाने त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक किरण लोंढे करतायत. यातील 5वा आरोपी जो आहे लाला शेठ याचा शोध सुरू आहे. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सदर आरोपी हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत. त्यांची कोणतीही भीती न बाळगता जर अशा प्रकारच्या काही घटना त्यांच्या संदर्भात घडलेल्या असतील तर त्यांनी भयमुक्त होऊन पोलीस ठाणे संपर्क साधावा आणि त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करावा. गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी इथं बसवण्यात आलेल्या स्मार्ट वीज मीटर विरोधात ग्रामस्थांनी तीव्र आक्रमक पवित्रा घेतलाय. ग्रामस्थ आणि महिलांच्या मागणीनुसार सर्वपक्षीय समितीच्या वतीनं महावितरण कार्यालयावर भर पावसात भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी नेसरी बंदची हाक देण्यात आली होती, ज्याला व्यापारी आणि दुकानदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्मार्ट मीटरमुळे वाढीव बिलं येत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी 7 दिवसांच्या आत हे मीटर काढून जुनं मीटर बसवण्याची जोरदार मागणी केली. आंदोलकांनी उपकार्यकारी अभियंता बिरोदेव मेटकर यांच्यासह वीज अधिकाऱ्यांना प्रश्नांचा भडीमार केला. अखेर शुक्रवारी सकाळी 10 वाजता वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेण्याचं आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर मोर्चाची सांगता करण्यात आली. यावेळी नेसरी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शाहूवाडी तहसील कार्यालयातील अत्यंत मनमिळावू आणि संयमी महसूल सहाय्यक कर्मचारी मारुती विठ्ठल मकर यांचा बांबवडे येथील कारखाना फाट्याजवळ एसटी बस आणि मोटरसायकलचा भीषण अपघातात मृत्यू झालाय. मारुती मगर हे आपल्या मोटरसायकलीवरून पत्नी काजल, 4 वर्षांची मुलगी सई आणि 1.5 वर्षांचा मुलगा समर्थ यांच्यासह मुलाची प्रकृती डॉक्टरांना दाखवण्यासाठी बांबवडेकडे निघाले होते. यावेळी कोल्हापूरहून रत्नागिरीकडे जाणाऱ्या शिवाई एसटी बसने त्यांच्या गाडीला धडक दिली. या अपघातात
या अपघातात मारुती मगर यांचे जागीच निधन झालं, तर त्यांची पत्नी आणि दोन्ही मुली गंभीर जखमी झाली असून त्यांना कोल्हापूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोल्हापूर शहरातील ताराबाई पार्क परिसरातील PF ऑफिस समोर एक मोठी दुर्घटना घडली. रस्त्याच्या कडेला असलेलं एक भलं मोठं झाड अचानक चालत्या 6 गाड्यांवर कोसळलं. यामध्ये 3 चारचाकी गाड्या आणि 3 दुचाकी वाहनांचा समावेश आहे. झाड कोसळल्यामुळे वाहनांचं मोठं नुकसान झालं असून एक जण गंभीर जखमी झालाय. सुदैवाने या मोठ्या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अचानक भर रस्त्यात चालत्या गाड्यांवर झाड कोसळल्यामुळे परिसरात काही काळ वाहतुकीची कोंडी आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. कोल्हापूर महानगरपालिकेकडून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात अत्यंत धोकादायक ठरलेल्या इमारती उतरवून घेण्याची मोहीम हाती घेण्यात आली. महापालिकेच्या संबंधित विभागाकडून शहराचं सर्वेक्षण करण्यात आलं. ज्या इमारती राहण्यायोग्य नाहीत किंवा ज्यांची स्थिती अतिशय जीर्ण झाली अशा इमारतींच्या मालकांना महापालिकेकडून नोटीस बजावण्यात आल्या होत्या. दरवर्षी पावसाळ्यात जुन्या आणि धोकादायक इमारती कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता अधिक प्रमाणात असते. जीवितहानी टाळण्यासाठी आणि पावसाळ्यात होणारी संभाव्य दुर्घटना रोखण्यासाठी प्रशासनाने हे पाऊल उचललंय. कोल्हापूरच्या एका चिमुरड्याचा सातासमुद्र पार डंका वाजलाय, ज्याची कोणी कल्पना सुद्धा केली नव्हती. मूळचे कोल्हापूर येथील नाळे कॉलनी येथील रहिवासी असलेले आणि सध्या मँचेस्टर इंग्लंड येथे कार्यरत असलेल्या संग्राम सुधाकर लोखंडे आणि प्रिया लोखंडे यांच्या अवघ्या 8 महिने 22 दिवसांच्या समर्थ या बाळानं चक्क 10 मिनिटं आणि 2 सेकंद उभं राहण्याचा एक नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केलाय. समर्थने फर्निचरचा आधार घेऊन सर्वात जास्त वेळ उभं राहण्याचा लॉंगेस्ट टाइम टू स्टँडचा जुना विक्रम मोडीत काढत इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये आपलं नाव सुवर्ण अक्षरांनी कोरलंय. कोल्हापूरकरांची जिद्द या चिमुरड्यानं दाखवून दिली असून त्याच्यावर कोल्हापूरसह संपूर्ण देशातून कौतुकाचा वर्षाव होतोय. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पुन्हा एकदा कमालीची राजकीय अस्थिरता पाहायला मिळते. गेल्या काही दिवसात उबाठा गटाच्या काही खासदारांच्या पक्षप्रवेशाची चर्चा सुरू असतानाच आता आमदार सचिन अहिरे यांनीही पक्षाला रामराम ठोकल्यानं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. मात्र नेत्यांच्या या खुर्चीच्या खेळात सर्वसामान्य जनता मात्र महागाई, बेरोजगारी आणि पेपरफुटीच्या प्रश्नांमुळे होरपळून निघते. या राजकीय घडामोडींवर आणि सामान्यांच्या दुर्लक्षित प्रश्नांवर नेमकी काय आहे कोल्हापूरकरांची जवळजवळीत भावना, लोक आपल्या नेत्यांना काय जाब विचारतायत हे जाणून घेण्यासाठी थेट पाहूयात आमचा हा विशेष ग्राउंड रिपोर्ट. हा सविस्तर व्हिडिओ रिपोर्ट पाहण्यासाठी तरुण भारत कोल्हापूरच्या YouTube चॅनलला नक्की भेट द्या. तर या होत्या आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. अशाच वेगवान आणि अचूक अपडेट्ससाठी पाहत रहा तरुण भारत संवाद कोल्हापूर. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.